तर आहे ना माझ्या सासूबाईंनी लाडू आधीच बनवायला घेतले होते, कारण आम्हाला यायला उशीर होता आणि दिवाळी एक दिवस राहिली होती, त्याच्यामुळं मग त्यांनी लाडू वगैरे आधीच बनवून घेतला. आणि मग नंतर आम्ही आल्यानंतर मग चकल्या वगैरे केल्या. आणि इथं देवांशचं चालू होते फटाके काढणं. आणि इथं मग येणार डाळव्याचं पीठ वगैरे काढलेलं होतं, दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा. आणि डाळव्याचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये मग म्हणजे आम्हाला चकल्या करायच्या होत्या त्यासाठी. तर मग इकडे ना लसणाची पेस्ट वगैरे बारीक करून घेतली होती. आणि त्यानंतर अद्रकचं पाणी लागतं त्या चकलीसाठी, तर इथं चकलीसाठी अद्रकचं पाणी पण काढून घेतलं होतं. आणि बाकीची सगळी तयारी झालेली होती. तर तोपर्यंत इकडे आईने कुकरमध्ये ना तांदळाचं पीठ लावलेलं होतं, ते आधी उकडून घेता म्हणजे. आणि मग नंतर इथं ओवायची आणि जिऱ्याची पेस्ट घेतली होती. तर मला जास्त काही व्हिडिओ शूट करायला जमला नाही, पण जेवढं जमलं तेवढं मी थोडं शूट केलं. आणि बाकी मग एवढं काही शूट नाही केलं. तरी ताईने ओव्या जिऱ्याची पेस्ट आणि लाल मिरची पावडर घेतली होती आणि हे तीळ घेतले होते थोडेसे त्यामध्ये टाकण्यासाठी. तर हा सगळा मसाला काढल्यानंतर मग आईने ते कुकरमध्ये जे झालं होतं त्याचं पण ते बारीक म्हणजे आता तुम्ही ते बघू शकता ते पीठ असं कडक झालं होतं. आणि मग ते ना बारीक करून घेतलं, ते खलबत्ता असतो त्याने. मग त्यानंतर मग मळण्यासाठी मी डाळव्याचं पीठ जे होतं ते चाळून घेतलं. आणि हे नंतर आईने मला फोडून दिलं आणि हे पण मी चाळून घेतलं नंतर. तर मी आल्यानंतर फक्त चकल्या आणि करंज्या केल्या आणि चिवडे केले, कारण आईने आधी शंकरपाळ्या आणि लाडू बनवून ठेवले होते, कारण उशीर होता आम्हाला त्याच्यामुळं. तर आता हे मी दोन्ही पीठ चाळून घेतले एकत्र. आणि त्यानंतर आईने त्यामध्ये सगळे मसाले मिक्स केले, ओवा जिऱ्याची पेस्ट आणि लाल मिरची पावडर आणि तीळ टाकले होते. आणि इकडे पाणी गरम केलं आणि इकडे तेल ठेवलं होतं ह्याच्यासाठी मोहनसाठी. तर आता तुम्ही बघू शकता हे सगळं चाळून घेतलं. आणि इकडे मोहनचं तेल गरम झालं होतं, त्यामध्ये थोडीशी हिंग टाकून घेतली आहे. तर आता इथे ना आईने हे सगळे पीठ एकत्र मिक्स करून घेतले. तर अशा पद्धतीने मस्त. आणि घरी आम्ही दरवर्षी चकल्या बनवतो, बाहेरून आणत नाही आम्ही काहीच, कारण घरचं जे बनवलेलं असतं त्याची टेस्ट खूप वेगळी असते. आणि याच्यामध्ये ना थोड्याशा हिरव्या मिरच्या बारीक केल्या होत्या मी, लसणामध्ये लसूण आणि हिरव्या मिरच्या मिक्स करून खूप जास्त बारीक करून घेतलं, कारण जे साच्यामध्ये अडकू नये त्यासाठी. तर आता हे ना सगळं मिक्स केलं आणि थोडीशी बेकिंग पावडर टाकली होती. तर बेकिंग पावडर नाही टाकली तरी चालतं, पण आम्ही टाकली. तर इथे थोडीशी बेकिंग पावडर टाकून ते मिक्स करून घेतलं. त्यानंतर आता इथे ना हिंग घेतली आहे मी थोडीशी हातावरती, आणि ती हिंग तेलामध्ये टाकली. मग ती तेलामध्ये थोडीशी अशी नाही का छान वास येतो तेलात टाकल्यानंतर. आणि हे तीळ मग पिठावरती टाकले. आणि त्यानंतर मग त्याच्यावर मोहन ओतून घेतलं. तर पुढे तुम्हाला दिसणारच आहे मोहन ओतलेलं. तर मला व्हिडिओ टाकायला खूप लेट होतं आहे सध्या, आता दोघांना सांभाळावं लागतं देवांश भार्गवला, त्याच्यामुळं म्हणून व्हिडिओ लेट येतात. तर आता इथं मोहन घालून घेतलं होतं पिठामध्ये मस्त असं. आणि मग आईने ते मिक्स केलं आणि हाताने असं बारीक करून घेतलं व्यवस्थित, म्हणजे आधी ना मिक्स करून घेतलं चमच्याने, मग हाताने बारीक केलं. त्यामध्ये ना लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून घेतली. आणि त्यावरतीच लगेच ना अद्रकचं पाणी ओतलं. आणि मग आमच्या ज्या मावशी आहे त्यांच्याकडून हे पिठेनं व्यवस्थित असं मळून घेतलं. तर हळद आम्ही टाकत नाही त्यामध्ये, काही लोक हळद पण टाकतात, पण आम्ही नाही टाकत हळद. तर आता इथं पीठ मळून झालं होतं, देवांशी चालू होती मस्ती. आणि बघू शकता इथे आता आम्ही चकल्या पाडून घेतल्या. आणि मग आईने ना त्या मस्त अशा तळल्या, पुढे दिसेलच तुम्हाला. तर खायला पण खूप छान होते अशा पद्धतीने केल्यावरती. तर व्हिडिओवर पण खूप असतात यूट्यूबला, पण आम्ही यूट्यूबला बघून नाही केलं, आमच्या आईला आधीपासूनच ह्या चकल्या येत होत्या. तर आता इथं मस्त आई तळत होत्या चकल्या आणि आम्ही मस्त पाडून देत होतो चकल्या. तर इथं अशा चकल्या तयार झाल्या होत्या बघू शकता तुम्ही. मग चकल्या झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी लगेच आहे ना आपलं हे नाही का करंजी असते त्याचं सारण वगैरे बनवून घेतलं, मैद्याचं पीठ मळून ठेवलं. आणि मग लगेच रात्री करंज्या बनवून घेतल्या, थोड्याशा नैवेद्यपुरत्या आणि बाकी थोड्या खाण्यापुरत्या थोडंच केलं होतं आम्ही. तर इथं देवांश भार्गवची चालली होती मस्ती. भार्गव रडत होता फटाक्यासाठी, देवांशकडे फटाके मारत होता. काय फटाका कशाला लागतो?
आणि करंजाचं पीठ भिजत होतं तोपर्यंत आहे ना, मग इकडे ना बाबांनी फुलं आणले होते, तर मग मी लगेच माळा वाहण्यासाठी घेतल्या. तर इथं मी ना माळा वाहत होते, बाकी सगळ्या माळा वगैरे आणि डेकोरेशनचं सामान वगैरे काढून ठेवलेलं होतं. तर डेकोरेशनचं काम माझ्या नंदनबाईच करता आल्यानंतर, कारण बाकीचे कामं मला असतात, म्हणजे घरातले काही कामं मी करते आणि डेकोरेशनचं काम ते करता, कारण त्यांना छान डेकोरेशन येतं. तर त्याच्यामुळं तर इथं आता माळा वावायचं माझं काम चालू होतं आणि आम्हाला फोटोशूटसाठी ना थोडंसं डेकोरेशन करायचं होतं. तर ते डेकोरेशन करण्यासाठी नंदनबाई वरती गेलेल्या होत्या आणि त्या पण म्हणजे ह्या आदल्या दिवशी आल्या होत्या दिवाळीच्या. तर त्यांना पण खूप उशीर झाला होता, त्यांची ट्रेन लेट झाली होती त्याच्यामुळं. तर आता तुम्ही इथे बघू शकता, नंदनबाईंनी असं मस्त असं टेरेसवरती डेकोरेशन केलं होतं फोटो वगैरे काढण्यासाठी. तर मस्त आम्ही फोटोशूट वगैरे केले, तर ते फोटो पण मी व्हिडिओ बनवून टाकणारच आहे. तर अशा पद्धतीने आम्ही दिवाळीच्या आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवली, म्हणजे दुसऱ्या दिवशी मस्त असं सेलिब्रेशन केलं. तर इथे लाईट माळा वगैरे मस्त लावल्या होत्या बाबांनी आणि मग बाकी हे जे फुलांचं डेकोरेशन आहे ते माझ्या नंदनबाईंनी केलं. तर डेकोरेशन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.